प्रभू रामचंद्र हे मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्यांचं सगळं वागणं एखाद्या आदर्श व्यक्तीला, आदर्श मनुष्याला जसं असावं तसं आहे. पण त्याचबरोबर जन्म कर्मचे मे दिव्यम असं जी गीता सांगते तसं त्यांचा जन्म पण दिव्य आहे आणि त्यांचं कर्म आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचा पराक्रम हा पण दिव्य आहे. आणि त्यामुळं राम या व्यक्तीकडं आपले सगळे लोक आकर्षित होतात. आपल्या देशातील अनेक देशभक्तांना, स्वातंत्र्य सैनिकांना प्रभू रामचंद्रांनी प्रेरणा दिलेली आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, आमचा आदर्श कसा असावा तर प्रभू रामचंद्रांच्या सारखा आदर्श असावा. अनेक संतांना प्रभू रामचंद्रांच्याकडनं प्रेरणा मिळालेली आहे. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जावा किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडं कुठल्याही प्रदेशामध्ये जावा, तुम्हाला रामायण, रामकथा ही ऐकायला मिळेल. किंवा समर्थ जसं म्हणतात, रामकथा ही समुद्रापलीकडे पण गेलेली आहे. इंडोनेशिया सारखे देश आहेत की जे उपासना पद्धतीनं मुस्लिम आहेत, पण ते स्वतःला रामाचे वंशज मानतात. आजही त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट सुरुवात करताना प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेला वंदन करून त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून प्रभू रामचंद्र हा केवळ एक परब्रह्म, परमात्मा, दैवत एवढंच नसून सर्वांना जोडणारा एक राष्ट्रपुरुष, एक सांस्कृतिक महापुरुष आहे.